तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती। तर राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी स्वयंरोजगाराकरिता साधन सामग्री म्हणजेच टूल किट ही जी योजना आहे ही आता राज्यात सुरू झालेली आहे आणि यास मान्यता देणारा जी आर देखील आलेला आहे। तर या जी मधून आपण पाहणार आहोत या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमची पात्रता कशा प्रकारची असायला हवी, या योजनेचे निकष काय आहेत, या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे सादर करावयाची आहेत, या योजनेअंतर्गत तुमची निवड प्रक्रिया कशी असेल, या योजनेअंतर्गत असलेल्या विविध समित्या कशा असणार आहेत, याविषयीची व्यवस्थित माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी.आर आणि या जी.आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता। दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधन सामग्री टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य, अशा काही प्रकारचा विषय या जी.आरचा आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी.आर दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे। त्यानंतर येथे प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेनंतर डायरेक्टली शासन निर्णय आपण हा पाहणार आहोत की ज्यामधून या योजनेस राबवण्यात मान्यता ही देण्यात आलेली आहे आणि अर्ज प्रक्रियेविषयीची माहिती देखील यामध्ये देण्यात आलेली आहे। त्यामध्ये शासन निर्णय, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतूद आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे, तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य, या योजनेस या नवीन योजनेस सदर शासन निर्णयाने मान्यता ही आता देण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामधून दिव्यांग व्यक्तींसाठी टूल किट, स्वयंरोजगारासाठी जी टूल किट आहे ती घेण्यास जे काही अर्थसहाय्य आहे या योजनेस आता मान्यता या शासन निर्णयामधून देण्यात आलेली आहे। तर आता आपण या योजनेसंबंधीची इतरही माहिती यामधून जाणून घेऊया। त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य किती आहे, कसं आहे, याविषयीची माहिती आता आपण खालून पाहूया। त्यामध्ये स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रत्यक्षात दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्याकरिता रुपये 15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येईल। तर तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत जो काही दिव्यांग लाभार्थी असेल त्याला त्याच्या स्वयंरोजगारासाठी जी काही साधन सामग्री असेल ही साधन सामग्री घेण्याकरिता शासनाकडून 15,000 रुपये इतकं अर्थसहाय्य हे या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे। अशा प्रकारची देखील माहिती येथे आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर योजनेचा उद्देश, प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःच्या व्यवसाय, स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधनांसाठी व उपकरणांसाठी अर्थसहाय्य प्रदान करणे, अशा काही प्रकारचे उद्देश या योजनेचं असणार आहे। त्यानंतर स्थानिक पातळीवर लघु उद्योग, सेवा व्यवसाय सुरू करावयास प्रोत्साहन देणे, हे देखील एक उद्देश या योजनेचं असणार आहे। त्यानंतर आता आपण या योजनेच्या अर्जासंबंधीची माहिती यामधून जाणून घेऊया। त्यामध्ये सदर योजनेसाठी निकष पुढील प्रमाणे असतील। त्यामध्ये आता काय निकष आहेत, सुरुवातीचा निकष आहे ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील। त्यानंतर अर्जदाराचे लाभार्थ्याचे वय हे 18 वर्ष वयापेक्षा कमी नसावे, म्हणजेच जो काही अर्जदार असेल ज्याला अर्ज करायचा असेल त्याचं वय हे 18 वर्ष यापेक्षा जास्तच असायला हवं, तेव्हाच त्याने अर्ज करावा। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा ही 15,000 रुपये इतकी राहील। त्यानंतर शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असेल। त्यानंतर प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे। त्यानंतर लाभार्थ्यास मंजूर केलेलं अर्थसहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधन सामग्री टूल किटसाठीच असेल। तर अशा काही प्रकारचे या योजनेअंतर्गत असलेले निकष हे येथे देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आता आपण पाहूया जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत। त्यामध्ये लाभार्थ्यांनी सादर करावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे, त्यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज म्हणजेच या योजनेचा जो अर्ज असेल, ज्यावेळेस तुम्ही CSC सेंटरवरती या योजनेचा अर्ज भराल त्यावेळेस तेथे हा अर्ज उपलब्ध असेल। त्यानंतर आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र
UDID दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र, जे फक्त दिव्यांगत्वाकडेच म्हणजे जो काही दिव्यांग व्यक्ती आहे त्याच्याकडेच असतं ते प्रमाणपत्र. त्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र, त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र, ही देखील कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता साधनसामग्री टूल किट आवश्यक साहित्यांची यादी, जी तुम्ही तुमच्या रोजगारासाठी जो तुम्ही व्यवसाय करताय त्या व्यवसायासाठी जी काही साधनसामग्री तुम्ही खरेदी केलेली आहे त्याची यादी ही तुम्हाला यामध्ये जोडून द्यायची आहे. त्यानंतर आधार संलग्न बँक खात्याचा तपशील, म्हणजेच तुमच्या आधारला लिंक असलेलं जे काही बँक अकाउंट असेल त्या बँक अकाउंटची तपशील म्हणजेच त्याची जी माहिती आहे ती तुम्हाला येथे द्यायची आहे. त्यानंतर सदर योजनेसाठी लाभार्थ्याने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये प्रमाणे राहील. तर या योजनेअंतर्गत या शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ मध्ये अर्जाचा नमुना हा देखील देण्यात आलेला आहे. त्यानंतर लाभार्थ्याने जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जाची सखोल तपासणी व छाननी करून अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री म्हणजेच टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेचे लाभार्थी निवड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीकडून केली जाईल. तर तुम्ही पाहू शकता आता ही निवड कशा प्रकारे आहे व इथपर्यंत तुम्ही पाहू शकता इथपर्यंत जी माहिती होती इथून वरची ती होती लागणारी कागदपत्रे, आणि त्यानंतर ही जी माहिती आहे ही माहिती होती की तुमची निवड ही कशा प्रकारे केली जाणार आहे, कोणत्या समितीद्वारे तुमची निवड ही केली जाणार आहे याविषयीची माहिती. आता निवड समिती देखील कशी असणार आहे याची देखील माहिती येते आहे. तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची निवड समिती यामध्ये असणार आहे. त्यामध्ये अध्यक्ष असणार आहेत, सदस्य आहेत, सदस्य व सचिव अशा काही प्रकारची समिती ही असणार आहे. आणि या समितीमध्ये कोणकोणते अधिकारी आहेत त्याची देखील माहिती येथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता पाहूया आपण या समितीची कामे काय असणार आहेत, तुमची जी निवड आहे ती कशा प्रकारे केली जाणार आहे. त्यामध्ये समितीने मान्य केलेल्या पात्र लोकांची यादी मान्यतेसाठी आणि निधीच्या मागणीसाठी आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे सादर करतील. ही समितीची कामे आहेत. त्यानंतर आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडून जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच DBT द्वारे निधी हा जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर निधीची वितरित केल्यानंतर 1 महिन्यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी लाभार्थ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा देखील करणार आहेत. त्यामुळे यामध्ये कोणताही बोगस काम जे आहे ते होण्याची शक्यता कमी असेल. त्यानंतर सुरुवातीच्या 1 वर्षाच्या काळात लाभार्थ्याचा व्यवसाय सुरळीतपणे चालू होईल यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल. तुमचा जो व्यवसाय आहे तो व्यवस्थितपणे चालू ठेवण्यासाठी देखील तुम्हाला सहाय्य या योजनेअंतर्गत होईल. त्यानंतर लाभार्थ्याचे व्यवसाय सुरू करून दर 3 महिन्याला अहवाल जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयास सादर करावा, अशी देखील समितीची कामे असणार आहेत. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाने वर्षातून 2 वेळेस 6माही लाभार्थ्यांचा व्यवसाय सुरू असल्याची पाहणी देखील करावी. त्यानंतर योजनेच्या निवड समितीने वर्षातून एकदा लाभार्थ्याच्या व्यवसायाची पाहणी करावी, आढावा घ्यावा, अशा प्रकारची देखील समितीची कामे यामध्ये असणार आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता चालू वर्षातील लाभार्थ्यांच्या व्यवसायाची माहिती पुढील वर्षात निवड समितीच्या बैठकीत सदस्य सचिवांनी सादर करावी, अशा प्रकारची देखील माहिती येथे समितीच्या कामामध्ये देण्यात आलेली आहे. जी लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे ती इथपर्यंत म्हणजे सर्वच माहिती ही लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. पण महत्त्वाची माहिती म्हणजे लागणारी कागदपत्रे, या योजनेचे निकष आणि त्याचबरोबर या योजनेतून मिळणार अर्थसहाय्य हे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती देणार होतं. त्यामुळे आपण या योजनेची असणारी सर्व महत्त्वाची माहिती या शासन निर्णयामधून पाहिलेलीच आहे. तर ही होती यासंबंधीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.